क्रिकेट बॅक टू कॉमेंट्री. थँक्यू पाकधर नेटवर्क अँड बंटी कुंभार. थँक्यू सो मच. मॅचला सुरुवात होईल त्यावेळेला गोडगळ्याचे धनी व्हॉइस ऑफ उमरोळी संतोष दादा पाटील. थँक्यू व्हेरी मच. वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण पाहतायत वर्ल्ड चषक 2026 एक भव्य दिव्य आयोजन आहे. आपण पाहतोय ही मॅच अगदी सुरेख असेल. एका बाजूला शाकर मुल्ला आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मलिक गवंडी. आपल्याला माहिती आहे पहिला चेंडू ज्याचं नाव खऱ्या अर्थाने जर पाहतोय शाकीर, आणि शाकीर जर पाहिलं तर टॅपसाठी जाणला जाणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट जर आला आपण पाहतोय तर मंगेश मर्ले यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज येणार आहे. लक्षात असू द्या. गोलंदाज जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय वैभव राऊत हा गोलंदाज आहे. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर टॅपचा फटका, सुरेख फटका पाहायला मिळाला. शाकीर त्याचसाठी जाणला जातोय. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा टॅपचा फटका. आता मात्र थारा नाहीये चेंडूला. चेंडू पडल्यानंतर थेट जर पाहिलं तर सीमारेषेच्या पार चौकारासाठी जातोय. 2 चेंडूवर 2 चौकार पाहायला मिळाले. इथून जर पाहिलं तर आता मात्र गोलंदाजाला थोडंसं कानमंत्र देतोय ब्रिजेश. येस, टायमाचं देखील बंधन आहे. लक्षात असू द्या. अगदी आपण पाहतोय जो अवधी दिलाय 12 मिनिटाचा अवधी, तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायचे आहेत. इथून जर पाहिलं आता मात्र कार्पेटला रोल करून चेंडू निघून जातोय सीमारेषे पार. हा देखील चांगला फटका आहे. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. अगदी जर पाहिलं तर आज शाकीरची बॅट ज्या पद्धतीने बोलते ना, चौकारांची भाषा बोलताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॅट आपल्याला पाहायला मिळाली आतापर्यंत. नक्कीच तारापूरमध्ये बिग बॅश पाहायला मिळाली आपल्याला. आणि त्यानंतर इथून आपण पाहतोय शाकीर थांबायचं नाव घेत नाहीये. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चौकार शाकीरच्या बॅटमधून. चांगली फलंदाजी. अगदी जर पाहिलं तर असं वाटतंय की ज्यावेळेस तारापूरहून निघाला तेव्हा मात्र ठरवूनच आला होता की काय येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर प्रहार करीन, आणि प्रहार असे करीन की प्रत्येक चेंडू सीमारेषा पार पाठवीन. तेच मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर धावसंख्या वेगाने वाढते. 16 धावा स्कोर कार्डवरती. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. दुसऱ्या बाजूला वैभवला आता मात्र समजवण्यात येते की तुला कशी गोलंदाजी करायची आहे. आणि टॅपचे फटके लागत आहेत. म्हणजे इथून जर पाहिलं तर शाकीरचे इरादे पक्के आहेत. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर मोठा फटका आणखीन मारण्याचा प्रयत्न करेल. चांगली बॅटिंग झाले. पुन्हा एकदा कमबॅक करावा लागेल. वैभव राऊत याला जुने जाणते क्रिकेटर आहेत. अनेक वर्षाचा त्यांना अनुभव देखील आहे. परंतु हे अनुभव आता मात्र वापरावा लागेल. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू. परंतु हा चेंडू जर पाहिलं तर आता रोखला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये ठेवतोय. जर पाहिलं तर या चेंडूवर रन्स मिळणार नाही आहे. डॉट चेंडू येतोय. 5 चेंडू झाले आहेत. शेवटचे चेंडू अजूनही शिल्लक आहे. याही वेळेस फटका चांगला आहे. गॅपमध्ये खेळलाय. ऑन साईड रिजनला खूप मोठा गॅप आहे. कारण की ऑफ साईड रिजनमध्ये 4 क्षेत्ररक्षक, ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक. आणि त्याचमुळे जर पाहिलं तर गॅप चांगला होता आणि गॅप शोधला. आणखीन जे एक चौकार पाहायला मिळाला. 5 चौकार एकूण जर पाहिले तर 6 चेंडूमध्ये आतापर्यंत आले. शाकीर मुल्लाच्या बॅटमधून धावसंख्या होती ती म्हणजे 20 धावा. षटक क्रमांक पहिलं जर पाहिलं तर अगदी आपण पाहतोय तारापूरच्या नावावर राहिलं असं मी म्हणेन. दुसऱ्या बाजूला आता मात्र मलिक गवंडी आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील एक डेंजरस बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. बॉलर जर पाहिलं तर वेगवान आपल्याला पाहायला मिळतोय. आनंद सुरेख अशी गोलंदाजी नक्कीच आनंदकडून आपल्याला पाहायला मिळेल का? यस, हा देखील आपण पाहतोय वेगवान गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. टीम पिंक पॅन्थर या आपण आपलं सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचं आहे. पिंक पॅन्थर. तर आपण पाहतोय पहिला चेंडू जर पाहिलं तर इथून आपण पाहतोय डॉट चेंडू आलाय मलिकच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू हाताळताना याही वेळेस आपण पाहतोय थोडेसे उंचीवर होता चेंडू ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाला. परंतु वेग खूप चांगला होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथून सिंगल रन्स घेतलाय. आता मात्र जर पाहिलं तर डॉट सिंगल रन्स आले. 21 धावा स्कोर कार्डवरती. पुढचा चेंडू यावेळेस शाकीरच्या बॅटमधून. आता मात्र बॅटला कनेक्ट होतोय परंतु गॅप मिळत नाहीये. इथून जर पाहिलं तर 3 चेंडू खूप चांगले होते. गोलंदाज आनंद याचे वेगवान गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातोय. संतोष अण्णानंतर जर पाहिलं तर आता मात्र आपल्याला पुन्हा एकदा दुसरी एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये आनंद. यावेळेस जर पाहिलं तर नोचा कॉल असेल.
जर पाहिलं तर कमरेच्या खूप वरती हाईट फॅक्टर पाहिलं गेलं आणि तदनंतर पाहिलं तर पंच अथर्व या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत नोचा कॉल देताना. 9+1 येईल. एकंदरीत आपण पाहतोय हाईट फॅक्टर पाहिली गेली. यस पंच असं रिव्ह्यू घेतलाय आपण पाहतोय. चौथ्या पंचांची मागणी केली इथून आपण पाहू शकतायत. चिराग तरे या आपण स्वतः यायचंय. फेअर डिलिव्हरी इथून आपण पाहतोय. सिग्नल आलाय पंचांचा इशारा आलाय आतापर्यंत. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतायत. ऑन स्क्रीनवर नक्कीच आपण दाखवणार आहोत. कमरेच्या खाली चेंडूला पाहिलं गेलं स्लो मध्ये आणि त्याचमुळे जर पाहिलं तर आतापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडू झाले. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आपण पाहतोय मलिक गवंडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल. हो आणखीन एक चेंडू जर पाहिलं तर डिक्लेअर झोनकडे पाठवलाय. वेग दाखवलाय आणि वेगाने जर पाहिलं तर फलंदाजाला कुठेतरी थांबवण्याचा विचार केलाय. पहा पहिल्याच षटकामध्ये जर पाहिलं तर 5 चौकार आल्या होत्या परंतु या षटका आतामध्ये आपण पाहतोय षटकामध्ये 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूमध्ये जर धावा किती खर्च केल्या असतील तर त्या म्हणजे 4. षटक चांगलं राहिलं मी म्हणेन. वेगवान गोलंदाज आनंद याचं आणि जर पाहिलं तर दुसरं षटक कंप्लीट होते 24 धावा स्कोर कार्डवरती. नक्कीच 5 मिनिटं बाकी आहेत. लक्षात असू द्या. हा तुमचा शेवटचे षटक हाताळण्यासाठी लक्षात असतं. आणि हे आमचे प्रेक्षक वर्ग खूप मोठ्या प्रमाणावर जर पाहिलं तर प्रेक्षक वर्ग नेहमीच आपण पाहतोय या स्पर्धेला अगदी पाहण्यासाठी भेट देण्यासाठी आपण पाहतोय असे प्रेक्षक वर्ग जमले जात आहेत. आनंद घेत आहेत टुर्नामेंटचा ज्या पद्धतीने आपण पाहतोय. आणि की तुम्ही जर लाईव्ह मधून जर बघाल तर ही टुर्नामेंट तुम्हाला एक वेगळं सिंगल फोकस पाहता मिळतंय परंतु इथून पाहण्याचा नजराना खूप वेगळा आहे. हे एक वेगळं चित्र आपल्याला पाहिलं कारण की ज्या पद्धतीने आज मंडप सजवलं गेलं आहे. फ्लड लाईट बंद झाल्यानंतर एक लाईटीचं वेगळं नक्कीच आपण आकर्षण पाहायला मिळतंय ते एक वेगळं आहे. इथून आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर ब्रिजेश गोलंदाजी मार्कवर येतोय. इथून झालं पाहिलं तर अबाउट टर्न खेळायचा प्रयत्न वैभवच्या अगदी डोक्यावरून चेंडू परंतु चेंडूला रोखलंय. चांगल्या पद्धतीने चेंडूला पाहिलं तर बॉडीला प्रेस थोडंसं स्ट्रेच केलं चेंडूला अडवलं आणि चेंडू स्वतः पुन्हा एकदा हातामध्ये घेताना तर जर पाहिलं तर रन्स मिळणार नाही. डॉट चेंडू आला. पहिला चेंडू डॉट. यावेळेस जर पाहिलं तर गॅप मध्ये चेंडूला खेळून काढलाय. 2 क्षेत्ररक्षक होते परंतु चांगला गॅप पाहायला मिळाला. आणि ज्या पद्धतीने आपण पाहतो शाकिरची बॅटिंग आज जर पाहिले तर खूप चांगली झाली मी म्हणेन कारण की त्याच्या बॅटमधून आतापर्यंत जर पाहिलं तर 6 चौकार आले आहेत एकंदरीत चांगली बॅटिंग करताना. विकेट हॅट्रिक साठी आपण पाहतोय निलेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज येईल विकेट हॅट्रिक साठी. ब्रिजेशचा जर विचार केला तर ब्रिजेश एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे YBCC संघ हे संघामधून त्याने कित्येक वर्ष जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी नेहमीच जर पाहिलं तर शेवटचं षटक त्याचं नेहमीच राहायचं. इथून आपण पाहतोय आता मात्र या संघाचा मुख्य गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे टॅपचा फटका अगदी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडूचा विचार केला तर जाईल चौकार 4.
यावेळेस आपण पाहतोय थोडासा लेग साईडला चेंडू होता, चेंडूला सोडलंय परंतु हा चेंडू जातोय वाईटच्या रूपाने. धावसंख्या जर पाहिलं तर वेगाने वाढते, 33 धावा स्कोरकार्डवरती. फलटॉस चेंडू आहे, या चेंडूला थारा नाही आहे. चेंडूवर फिल्डिंग करण्याचा विचार केला होता परंतु चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक जबरदस्त फटका, येतोय चौकार 4. जर YBCC बी संघ जर विजय झाला तर भवानी राठोड यांच्याकडून 3000 रुपयाचं कॅश प्राइज येईल. परंतु इथून जर पाहिलं तर चौकाराची नक्कीच भाषा बोलली जाते. ज्या पद्धतीने खेळतोय मैदानाच्या आतमध्ये शाकीर, चांगली फटकेबाजी. टॅपला जर पाहिलं तर आतापर्यंत असं वाटलं होतं की 2 मॅच झाल्या, 3 मॅच एकंदरीत आपल्याला पाहायला मिळालं. त्या मॅचमध्ये एकही टॅप लागला नव्हता. परंतु आपण बघतोय शाकीर आला आणि शाकीर नंतर जी सुरुवात केली त्यांनी ती खूप चांगली होती. 38 धावांवर खेळतोय आतापर्यंत, 14 चेंडूमध्ये शाकीर मुल्ला. चौकाराची भाषा, 41 धावा स्कोरकार्डवरती. मंगेश मर्ले यांच्याकडून आपण पाहतोय शाकीरला जर तुम्ही विकेट घेतायत तर तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज लागले गेलंय. 38 धावांवर खेळतोय, चांगली बॅटिंग. यावेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू होता, खोलात टाकला होता थोडासा, परंतु चेंडू चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. इथे रन्स मिळणार नाही, ओव्हरची होते समाप्ती. 3 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 3 षटकामध्ये धावसंख्या जर पाहिलं तर बिनबाद 41 धावा स्कोरकार्डवरती. चला आपण टाइम वेस्ट न करता लगेच गोलंदाजीसाठी सज्ज व्हा. थँक्यू सो मच. इथे मंद मंद पावलांनी आदरणीय सन्माननीय जितूदादा पामाळे, अर्थातच आपण पाहू शकाल शिवसेना जिल्हा प्रमुख आणि माजी नगरसेवक, दमदार नेतृत्व आणि तालुका प्रमुख आपल्याला पाहायला मिळतात. आणि सरांचं इथे आगमन झालंय, त्यांचं सहर्ष असं हार्दिक हार्दिक स्वागत. जितूदादा पामाळे, टेंभुडे गावचं अनमोल रत्न आणि आगरी समाजाला पडलेलं गोड स्वप्न, अर्थात आपण पाहताय जितूदादा पामाळे यांचं सहर्ष असं हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच. तर आपण पाहतोय अनिकेत आलाय शेवटचे षटक हाताळण्यासाठी. इथून जर पाहिलं तर विचार केला मलिकचं कामगिरी काय, मलिकची काम एकच आहे की शाकीरला स्ट्राईक देणं. कारण की शाकीर ज्या पद्धतीने चौकाराशी भाषा बोलले आतापर्यंत 15 मध्ये 38 धावा त्यांनी नक्कीच पाहायला मिळाले त्याच्या बॅटमधून. यावेळेस फटका तर चांगला आहे, आणखीन एक गचाळ क्षेत्ररक्षण, चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक आणखीन चौकार येतोय. यानंतर होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला बोईसर नेटवर्क वर्सेस ओम शिवसाई विलंगी. ओम शिवशाही विलंगी दोन्ही संघांनी रेडी राहायचंय. विलंगी ए संघ असेल, लक्षात असू द्या. आपण पाहतोय पुन्हा एकदा याही वेळेस समोरच्या दिशेने आलाय आणखीन एक चौकार. आज जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय जी पॉवर जनरेट केले खऱ्या अर्थाने शाकीर मुल्ला यांनी चौकारानेशी, आणि टीमची 50 झाले. 50 धावा जर पाहिलं तर पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. याही वेळेस आपण पाहतोय आणखीन एक फटका टॅपच्या रूपाने. इथून जर पाहिलं तर शाकीर मुल्लाच्या बॅटमधून येतात 50 धावा, त्या देखील आपल्याला पाहायला मिळतात. फक्त आणि फक्त 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 50 धावा. वा वा, जबरदस्त बॅटिंग. यावेळेस आपण पाहतोय सिंगल रन्स नक्कीच घेतलाय. 50 धावा काही जलद गतीने पूर्ण केल्या शाकीर मुल्लानी. 51 धावा आणि इथून जर पाहिलं तर 3.5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. मलिकला दिले स्ट्राईक. इथून मलिक सुरुवात देखील करण्याचा प्रयत्न करेल परंतु डिक्लेअर झोनकडे सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने जर पाहिलं तर धावसंख्या होते 56 रन्स. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर 4 कंप्लीट होत आहेत आणि जिंकण्यासाठी 57 रनाचं या ठिकाणी नक्कीच आव्हान ठेवलं गेलं. एका बाजूला असेल विलंगी ए संघ असेल आणि दुसऱ्या बाजूला संघ जर पाहिलं तर बोईसर नेटवर्क. या 2 कॅप्टन टॉससाठी जितूदादा पामाळे यांच्या शुभ हस्ते या मॅचचा कॉइन स्पिन होईल. एका बाजूला बोईसर नेटवर्क आणि विपक्षात विळंगी. टॉस संतोष दादा तिथेच होते. या विळंगी संघ या शैलेश आपल्याला पाहायला मिळतात. भन्नाट फॉर्मात असणारा खेळाडू आणि एका बाजूला जितूदादा पामाळे तालुका प्रमुख आणि माजी नगरसेवक, दमदार नेतृत्व.
एका बाजूला 2026, एका बाजूला वेऊर चषक. कोण बोलते? बोईसर नेटवर्कचा कॉल. जितूदादा पामाळे या माचा कॉइन स्पिन. वेऊर चषकचा कॉल आणि 2026. जितूदादा पामाळे यांना विनंती करेन की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी. इथून विळंगी संघ मॅचचा टॉस जिंकला. सध्या विळंगी संघानं पालघर क्रिकेट देखील दणानून सोडलं. सफाळेचं क्रिकेट देखील अफलातून खेळत आहेत. आज वेऊर चषकामध्ये तुम्ही दाखल झालात, टॉस जिंकला, तुमचा निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. प्रतिस्पर्धी संघ बोईसर नेटवर्क. एका बाजूला सफाळ्यातून तुम्ही नेतृत्व करता, एका बाजूला बोईसरचा संघ आहे. त्यांनी देखील चांगले क्रिकेट दाखवलंय. क्षेत्ररक्षण करणार 4 षटकांचं क्रिकेट. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न राहील? असं काय टार्गेट नाही, पण कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आज एकंदरीत संपूर्ण संघ खेळायला इथे आलाय का? हो, पूर्ण टीम आहे. काय म्हणणार या स्पर्धेबद्दल? आयोजन नियोजन आयोजन खूप चांगलं आहे, खेळायला पण खूप मजा येईल. थैंक यू सो मच. आप टॉस जीते तो आपका डिसीजन क्या रहता? हमारा फील्डिंग रहता. अबे बैटिंग करना है, कितना माइंड टोटल रहेगा? 30 to 35 तक हम कोशिश करेंगे. इस टूर्नामेंट के बारे में क्या कहेंगे? वेऊर चषक बोईसर में तो काफ़ी अच्छा टूर्नामेंट हुआ है, पर इस बार पालघर में भी अच्छा हुआ है. थँक्यू सो मच. टॉस जिंकला तो म्हणजेच विळंगी या संघानं आणि स्वीकारले प्रथमतः क्षेत्ररक्षण. ज्यावेळेला पुन्हा एकदा सेकंड इनिंगला सुरुवात होईल त्यावेळेला ऐकूया आवाज संतोषदादा पाटील, व्हॉइस ऑफ उमरोळी, गोडगळ्याचे धनी. तुर्तास जाऊया मुख्य व्यासपीठावरती. स्वागत, मान आणि सन्मानाकडे मी विनंती करतोय पंकजदादा गावडे यांना की तुमच्या शुभ हस्ते आपण आदरणीय सन्मान्य जितूदादा पामाळे, तालुका प्रमुख शिवसेना आणि माजी नगरसेवक यांचं इथून यथोचित स्वागत आणि सन्मान. मायेची उबदार शॉल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सरांचं यथोचित स्वागत सन्मान. हा हिंदू राष्ट्राचा सनातनी सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती होतोय. जितूदादा पामाळे यांचं मात्र आपण पाहतात यथोचित स्वागत आणि सन्मान. मुख्य व्यासपीठावरती हे क्षणचित्र कैद होत आहेत आणि फोटो सेशन देखील होईल. जितूदादा पामाळे, तुम्ही वेळात वेळ काढून आलात. तो वेळ कोणालाही नसतो, तो काढावा लागतो आणि वेळात वेळ काढून आमचे आदरणीय व्यक्तिमत्व जितूदादा पामाळे इथे आलात. त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून लाख लाख धन्यवाद. थँक्यू सो मच. सेकंड इनिंगला जेव्हा सुरुवात त्यावेळेला मायक्रोफोनवरती संतोषदादा पाटील. थँक्यू सो मच. प्रतीक गायकवाड देखील आपण पाहतोय माझे परम मित्र आहेत आणि या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. जाऊया मॅचकडे. इथून जर पाहिले तर मॅचला होईल सुरुवात. खऱ्या अर्थानं जर पाहिले तर सलामीची 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला सुभाष आणि दुसऱ्या बाजूला अनिकेत. पहिला चेंडू जर पाहिलं तर डॉट टाकलाय. गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर गोलंदाज सैफ आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच 3 यंगस्टर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस गॅपमध्ये खेळलाय चेंडू आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. इथून जर पाहिलं तर बॉक्स विकेटच्या रूपाने हा गडी बाद होईल. पहिला गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आज तारापूर टीम खऱ्या अर्थाने 3 यंगस्टार घेऊन खेळतोय, ज्यामध्ये आयुषचं मी नाव खऱ्या अर्थाने घेईन. कारण की आयुषने जर पाहिलं तर एक या ग्रुपमध्ये जी त्याची फिल्डिंग झाली होती खूप चांगली. एकदा नाही, दोनदा नाही, कित्येक वेळा त्यांनी खूप चांगली फिल्डिंग केली होती. आणि तो देखील खेळाडू इथे नाही आहे, परंतु त्याला थोडीशी इंजुरी झाली होती, त्याचमुळे तो खेळाडू नाही आहे. परंतु येणाऱ्या कालावधीत आपल्याला तो खेळाडू देखील पाहायला मिळेल. खूप चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. इथून जर पाहिलं तर आणखीन एक आणि ही खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर जी लीग मॅच झाली होती आणि त्या लीग मॅचचं उद्दिष्ट एकच होतं की तरुणांना चान्स कसा मिळावा आणि त्यासाठी इथे संधी उपलब्ध करून दिली. आणि आज 3 तरुण एकंदरीत 4 तरुण आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे आज टीममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक जिशान आहे, त्याचप्रमाणे एक शाहिद आणि तिसरा जर पाहिला तर जोएब आपल्याला पाहायला मिळतोय. हे 3 खेळाडू आत्तापर्यंत जर पाहिले तर आपल्याला पाहायला मिळतंय जे इन टीममध्ये खेळताना. इथून जर पाहिलं तर धावसंख्या 2वर 2 अशी मात्र आत्तापर्यंत 3 झालेत का? 3 आहेत. नक्कीच आपण पाहतोय विकेटचं पतन होताना असं वाटलं होतं, ऊर्जा निर्माण केली होती YBCC बी संघाला की जर हा संघ जिंकला तर कित्येक पारितोषिक देखील लावलं होतं. परंतु थोडासा परफॉर्मन्स आपण पाहिला गोलंदाजीतून जर पाहिलं तर गोलंदाजाला कुठेतरी नक्कीच जास्त धावा गेल्या आणि त्याचमुळे जर पाहिलं तर स्कोर जास्त झाला आहे. 57 धावा जिंकण्याचं टार्गेट आहे. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा
देखील चेंडू सोडलाय, वाईटचा इशारा आलाय, अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच मोजली जाईल. एक्स्ट्राच्या रूपाने रन्स जर पाहिले तर 3 धावा आत्तापर्यंत स्कोर कार्डवरती आलेत. अज्जू आलाय गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. यावेळेस सॉफ्ट हँडने खेळलाय, परंतु इथून जर पाहिलं तर यावेळेस तुम्हाला बॅटिंग थोडीशी बदलावी लागेल, थोडीशी हाणामारी करावी लागेल. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर जर पाहिलं तर आक्रमण करावं लागेल, तर तुमचा विजय निश्चित असेल. परंतु अशा पद्धतीत सिंगल डबल जर तुमच्याकडून येत असतील तर मात्र पुढे येणाऱ्या चेंडूला नक्कीच वैभव राऊत आपण पाहतोय. याही वेळेस आपण पाहतोय फटका चांगला होता, परंतु फरदीन त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण फरदीन त्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली क्षेत्ररक्षणासाठी आज जर पाहिली तर तारापूर टीम देखील जाणली जाते, जिथे पुन्हा एकदा फरदीन आलाय, चेंडूला अडवलाय आणि धावसंख्या जर पाहिली तर पूर्णपणे थांबवून ठेवले 5 या आकड्यावर. फरदीन ने जर पाहिलं तर त्यांचा संघ आपल्याला फायनलमध्ये पाहायला मिळाला होता. कॅप्टन म्हणून फरदीनला आपण पाहिलं होतं आणि तोच जर पाहिलं तर आज तारापूर टीमसाठी खूप चांगली कामगिरी करत असताना वाईटचा इशारा आहे. अतिरिक्त धाव याने नक्कीच पाहायला मिळेल. अज्जू आत्तापर्यंत 2 वाईट टाकले, 2 सिंगल आणि 2 डॉट चेंडू. आणखीन एक डॉट चेंडू येतोय. डॉट चेंडूने जर पाहिले तर धावसंख्या स्थिरावली जाईल 6 या आकड्यावर. यावेळेस आपण पाहतोय फटका तर सुरेख होता, परंतु साहिल का मला टीम मध्ये घेतलंय त्याचं मुख्य कारण आहे इथून चांगलं क्षेत्ररक्षण साहिल कडून आपल्याला पाहायला मिळालं. शाहिद च आणखीन एक नवीन चेहरा तारापूरने नक्कीच दाखवलाय जिशान या नावानं. गरज आहे इथून जर पाहिलं तर ज्या पद्धतीने युवांना तुम्ही संधी द्याल तशी मात्र आपल्याला पाहायला मिळते, त्यांना चालना मिळते. संधी दिल्यानंतर त्या संधीचं सोनं करणं हे त्यांच्या हातात आहे. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकलाय. चेंडू ट्रॅव्हल्स होत होता ऑफसाईड रिझनमध्ये, परंतु क्षेत्ररक्षण चांगलं जगलं. पहिला चेंडू जर पाहिलं तर डॉट आलाय. यावेळेस फुल टच चेंडू, परंतु तिथे मात्र आपण पाहतोय थोडीशी चुकी केली आणि सेफ होता. सेफकडून अपेक्षित नव्हतं हे, कारण एक चांगलं क्षेत्ररक्षण म्हणून त्याच्याकडे पाहायला जात आहे. सिरीजमध्ये जर पाहिलं तर नक्कीच आपल्या वेऊर गावचा अगदी आपण पाहतोय प्रिन्स ऑफ पालघर म्हणजेच करण ठाकूरला आपण पाहिलं, ज्यांनी सायकल स्वार म्हणजेच सिरीजचा मानकरी पाहायला मिळाला होता. दुसऱ्यांदा नक्कीच असेल, त्यांचं योगदान खूप चांगलं राहिलंय. करण ठाकूर यांचं एक चांगलं नाव आहे. इथून जर पाहिलं तर 14/2 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा यावेळेस वाह लेग कटर गोलंदाजी, आणि लेग कटर गोलंदाजी जर पाहिलं तर थोडीशी स्टंप दिसले होते, त्या पद्धतीने चेंडू टाकला आणि सरळ यष्टांना भेदला होताय. चेंडू जर पाहिलं तर विकेट मिळतोय. इथून पहा चेंडू सोडण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, परंतु चेंडू पडल्यानंतर मिडल स्टिकला लागलाय. ब्रिजेश यांनी जर 3 चौकार मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज आपण पाहतोय नक्कीच मिळेल त्यांना. आत्तापर्यंत आपण पाहतोय ऊर्जा दिली जाते ब्रिजेशला. इथून आपण पाहतोय सिंगलसाठी गेलाय तर डिक्लेअर झोनकडे चेंडूला वळवलाय. 15 धावा स्कोर कार्डवरती. 2.5 चेंडूचा खेळ आत्तापर्यंत कंप्लीट झालेत. म्हणजे येणाऱ्या चेंडूचा जर विचार केला तर 7 चेंडू आणि 42 धावा हे समीकरण आहे ते खूप मोठं आहे, कारण की ज्या पद्धतीने रन्स दिल्या होत्या गोलंदाजीतून. यावेळेस फटका तर चांगला आहे, परंतु मलिक गवंडी आपल्याला पाहायला मिळतोय चांगलं क्षेत्ररक्षण करताना. त्या ठिकाणी खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिले तर 3 कंप्लीट झालेत आणि 3 षटकानंतर जर पाहिले तर 5च्या सरासरीने संघ आतापर्यंत 15वर जाऊन पोहोचलाय. इथून जर पाहिले तर जिंकण्यासाठी खूप धावा हव्या आहेत. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये जर पाहिले तर तब्बल 41 धावा या बनवायच्या आहेत. आणखीन 42 धावा आहेत, सॉरी. आणखीन एक विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते. ब्रिजेशने देखील थोडंसं गडी बाद आहे. येस, गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळालंय, कारण पंचांचा इशारा आलाय आणि त्याचमुळे जर पाहिलं तर माघारी परतावं लागेल. इथून जर पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवींद्र आपल्याला पाहायला मिळेल. रवींद्र आलाय. यावेळेस फिरवलाय चेंडूला. ही खासियत आहे शाकीर मुल्ला जर पाहिलं तर
अव्वल दर्जाचा खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातंय पालघर जिल्ह्यामध्ये, तोच खेळाडू आपण पाहतोय ज्यांनी चौकारांनी जर पाहिली तर सुरुवात केली आणि खूप चांगल्या पद्धतीने जे चौकार मारत 18 चेंडूमध्ये 51 धावा त्यांच्या बॅटमधून लागल्या आणि इथून जर पाहिलं तर गोलंदाजीतून देखील कमाल करताना आत्तापर्यंत जर पाहिलं तर 4 चेंडू हाताळले, 4 चेंडूमध्ये जर पाहिलं तर कमालीची गोलंदाजी करत 2 विकेट्स 2 डॉट, म्हणजे इथून जर पाहिलं तर आणखीन 2 चेंडू जर निर्धाव किंवा विकेटचे आले तर मात्र आपण पाहू शकता ती मॅडन ओव्हर पहिली मॅडन आपल्याला पाहायला मिळेल. ओहो, हा चेंडू तर अगदी जर पाहिलं तर 22च्या रूपाने इथून मात्र रन्स मिळेल. चुकी झाली थोडीशी विकेट किपर फरदीन याची, ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळालं चेंडूला सोडलं गेलं. 1 चेंडू आणि 41 धावा आपल्याला पाहायला मिळतील यावेळेस. चांगला चेंडू खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हा षटक ज्या पद्धतीने हाताळला जर पाहिलं तर 40 धावांनी जर पाहिलं तर मॅच जिंकली जाते. खूप चांगली बॅटिंग आणि या टुर्नामेंटमध्ये पहिलाच असा फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला ज्याच्या नावावर 18 चेंडूमध्ये 51 धावा. नक्कीच जोरदार टाळ्या खेळाडूसाठी शाकीर मुल्ला आपल्याला पाहायला मिळतोय तारापूर टीम कडून. तर